श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. यावर्षी 2024मध्ये 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण मासारंभ सोमवारीच असून सांगता देखील सोमवारीच आहे. यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार, मंगळागौर, नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आहे. कथा श्रावण सोमवार शिवमुठीची. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे. आणि नावडतीला मात्र जेवायला विष्ट, खरकट, नेसायला जाडे बरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहे. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? त्यानं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळ होतं. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितलं, मी राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्यासोबत देवळात गेली. शिवामुठीचा वसा. नागकन्या आणि देवकन्या वसा बसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा बसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावे, 2 फुलाची पानं घ्यावी. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीर भावा ननंदा जावा, भ्रतरा नावडती आहेत, ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवामुठीकरता घ्यावे. अशा प्रकारे ते व्रत नावडतीच्या फळास आले. नावडती आवडती झाली आणि सगळेजण तिला घरात मान देऊ लागले. तसेच तुम्हालाही ही कहाणी फळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.